नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पंकज पाटील। आज एक गोष्ट घेऊन आलोय तुमच्यासाठी। मी विद्यार्थ्यांना शिकवताना नेहमी एकच गोष्टी शिकवतो की तुम्ही प्रामाणिक राहा, आणि त्याच प्रामाणिकपणावर एक गोष्ट घेऊन आलोय। होतं असं की एक दुकानदार त्याच्या दुकानाचं शटर खोलत असताना एक लेडीज तिथे येते। त्या लेडीजने एक व्हाईट साडी घातलेली असते। दुकानदार तिला म्हणतो, काय झालं ताई? ती दुकानदाराला म्हणते, दादा काल मी तुमच्या दुकानातून काही सामान नेला। ते सामान घेतल्यावर मला तुमच्याकडून 10 रुपये जास्त मिळाले। त्या 10 रुपयाने मला झोपू दिलं नाही, म्हणून मी जशी सकाळी उठली तसं तुमचे ते 10 रुपये वापस देण्यासाठी तुमच्या दुकानात आली। तो दुकानदार म्हटला, काही तुम्ही काल म्हणे ताई तुम्ही 2-2 रुपयासाठी माझ्याशी हे करत होते म्हणे, हे कमी करा ते कमी करा, आणि आज तुम्ही माझे 10 रुपये द्यायला आले म्हणे, असं का? तर ती म्हटली की म्हणे दादा मी विधवा आहे, पण माझ्या नवऱ्याने मला एक गोष्ट शिकवली म्हणे की कोणाच्या हक्काचे पैसे खायचे नसतात। ते 10 रुपये मी तुमच्याकडून जास्त घेतले, मी घरी जाऊन हिशोब केला, मला वाटलं की हे 10 रुपये तुमच्या हक्काचे होते, म्हणून हे प्लीज तुम्ही घेऊन टाका म्हणे आणि मला मोकळं करा। तो दुकानदार तिच्याकडून ते 10 रुपये वापस घेतो आणि विचार करतो। विचार केल्यानंतर त्याला एक गोष्ट आठवते की काल मी एका होलसेलच्या दुकानात गेलो, तिथे मला 300 रुपये त्या दुकानदाराने जास्त दिले। तो दुकानदार जातो आणि त्या होलसेल दुकानदाराला सांगतो की दादा म्हणे काल मी तुमच्याकडे आलो आणि झोलच्या पाड्याने मी ते 300 रुपये तुमच्याकडून जास्त घेऊन गेलो, तर हे प्लीज हे 300 रुपये तुमच्या हक्काचे म्हणे, हे तुम्ही घ्या। परत तो जो होलसेलर असतो, तो होलसेलर त्याच्या जुन्या गोष्टी आठवतो की यार लोक एवढे इमानदार आहेत का? त्याला आठवतं की त्याने एका त्याच्या जवळच्या मित्रापासून 3 लाख रुपये त्याच्या दुकानासाठी घेतलेले असतात, आणि मग तो जसे त्याने पैसे घेतले आणि त्याच्या 8 ते 10 दिवसानंतर त्याचा मित्र वारतो, म्हणजे मरतो। आणि ती जे 3 लाखाची गोष्ट आहे ती फक्त त्याच्या मित्राला आणि ह्या होलसेलर दुकानदारालाच माहिती असते। त्याच्यानंतर याने ते 3 लाख रुपये पचवलेले असतात, पण त्या दिवशी त्या माणसाने त्याला 300 रुपये वापस दिले, तर त्याला त्या गोष्टीची जाणीव होते की आपण हे 3 लाख रुपये जे त्याच्या मित्राच्या हक्काचे होते ते त्याला दिले पाहिजे। म्हणून तो होलसेलर दुकानदार त्या मित्राच्या घरी जातो आणि त्याच्या वाईफला सांगतो की वहिनी म्हणे मी तुमच्या नवऱ्याकडून 3 लाख रुपये घेतले होते म्हणे, तर हे 5 लाख रुपये माझ्याकडून तुम्हाला राहू द्या म्हणे, कारण तेव्हा मला अक्कल नव्हती म्हणे, मी तुमच्या हक्काचे पैसे खाल्ले आणि आज मला एका माणसाने ते अक्कल घडवून आणली म्हणे, आणि हे 5 लाख रुपये तुम्ही राहू द्या म्हणे। मित्रांनो, ही तीच बाई आहे ज्या बाईने त्या शटर उघडणाऱ्या दुकानदाराला 10 रुपये वापस दिले होते। म्हणून इमानदारी ही नेहमी माणसाला पुढे नेत असते, आयुष्यात सक्सेस बनवत असते। ह्या गोष्टीवरून तुम्ही भरपूर काही गोष्टी शिकू शकता की प्रामाणिकपणा किती महत्वाचा आहे। धन्यवाद मित्रांनो।